महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघात एक धक्कादायक घटना घडली। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रामध्ये निवडणूक नियम धाब्यावर बसवत एका महिला मतदाराला ईव्हीएम मशीनचे नेमके बटन दाबण्याच्या सूचना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे। या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील बांगर यांना खडसावले आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली आहे। ही घटना नेमकी काय आहे? हिंगोलीतील कळमनुरी नगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक 3 वर आमदार संतोष बांगर हे मतदान करण्यासाठी पोहोचले। व्हिडिओ मध्ये दिसत आहे की बांगर यांच्या पुढे 2 महिला मतदार होत्या। त्यापैकी एका महिलेला आमदार संतोष बांगर यांनी थेट बटन दाबा म्हणत ईव्हीएम मशीनवर कोणते बटन दाबावे हे सूचित केले। तसेच असे करणे म्हणजे आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन असल्याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत सांगितले, आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रावर जाऊन एका महिलेला कोणते बटन दाबायचे हे जाहीर करणे आणि सांगणे हे लोकशाहीला कलंकित करणारे कृत्य आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली असून आमदार संतोष बांगर यांना फोन करून खडे बोल सुनावले आहे। निवडणूक प्रक्रियेची पावित्र्यता राखणे प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे। अशा कारवायांना माफ नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। हिंगोली जिल्ह्यातील या घटनेमुळे स्थानिक निवडणुकींवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असली तरी अशा प्रकारामुळे मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। NGTV मराठी न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून निवडणूक आयोगाच्या चौकशीचा अहवाल मिळताच अधिक अपडेट देणार आहे। लोकशाहीच्या रक्षणासाठी अशा उल्लंघनावर कठोर कारवाई व्हावी ही सर्वसामान्य मतदारांची मागणी आहे। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।